महाड ते किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाचे दुपदरीकरणाचे काम गेले काही वर्ष सुरू आहे। अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीने या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेतलाय। सध्या काम अतिशय संत गतीने सुरू आहे। या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। तर या मार्गावर खडी पसरलेल्या असल्याने अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे। तर 2 महिन्यात पावसाळा येत असून गतवर्षी पावसाळ्यात या मार्गावर चिखल होऊन दुचाकी घसरून अपघात झाले होते। याही वर्षी पावसाळ्यात तीच परिस्थिती निर्माण होणार असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महाड तालुका संपर्क प्रमुख तसेच पाचाड गावचे ग्रामस्थ रघुवीर देशमुख यांनी आवाज उठवत प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले। येत्या 8 दिवसात किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू केले नाही तर उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील देशमुख यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे। किल्ले रायगड रस्त्याचं दुपदरीकरणाचं आणि संपूर्णपणे हा रोड कॉन्क्रीट करण्याचं काम चालू झालं होतं। यापूर्वी एका ठेकेदाराला हे काम दिलं होतं, परंतु त्यांनी कामामध्ये वेळ तर घालवलाच, शिवाय त्याचा दर्जाही नव्हता। त्याच्यामुळे शासनाने त्याला ब्लॅकलिस्टेड करून त्याचा ठेका रद्द केला आणि त्याच्यानंतर अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी कामाला तिथे आली। गेल्या 2 वर्ष या कंपनीचं काम चालू आहे। काम योग्य पद्धतीने चालू होतं, कामाचं गती सुद्धा चांगली होती, परंतु आता झालेलं काम आणि अपूर्ण राहिलेलं काम, या कामाची मुदत तर संपत आलेली आहेच, परंतु पावसाळ्याला फक्त 2 महिने राहिलेले आहेत। छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेकाचा समाप्ती समारोह यावर्षीच या रायगडावर 6 जूनला आहे आणि त्याच्या निमित्ताने लाखो शिवभक्तांची गर्दी या ठिकाणी किल्ले रायगडावर होणार आहे। आणि अशा पद्धतीमध्ये आता ज्या पद्धतीने काम चालू आहे, संपूर्ण रस्ता उघडून ठेवलेला आहे आणि गेले 1 महिना हे काम अतिशय मंद गतीने अथवा जवळजवळ थांबल्यासारखंच या ठिकाणी अवस्था तिथे आहे। 2 महिने कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता पूर्ण होणार नाही। त्याच्यानंतर मग येणारा 6 जूनचा राज्याभिषेक आहे, त्याला होणारी गर्दी असेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपला पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्यामध्ये काम पूर्णपणे ठप्प होतं। नागरिकांची प्रचंड गैरसोय होणारच आहे। मग अशा पद्धतीला नेमकं जबाबदार कोण? राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग जबाबदार आहे, ठेकेदार जबाबदार आहे का नेमकं महाराष्ट्र शासन याला जबाबदार आहे? आम्हाला बाकी काय देणं घेणं नाही। 2 महिन्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि या कामाला जर का 8 दिवसाच्या आत सुरुवात झाली नाही तर आम्ही या ठिकाणी अतिशय उग्र असं आंदोलन चालू करणार आहोत।